कोकणातील रस्त्याची ही अवस्था पाहिल्याच्या नंतर प्रत्येक कोकणी माणसाला हा प्रश्न पडला पाहिजे। जे कोकणाचं नेतृत्व करणारे लोकप्रतिनिधी आहेत, सत्ताधारी पक्षाचे जे मंत्री आहेत, हे आज देश लेवलच्या आणि देश पातळीवरती चर्चा करण्यामध्ये मग्न आहेत, पण त्यांना स्वतःच्या बुडाखालचा अंधार आज दिसत नाहीये। ज्यावेळी निवडणुका येतात त्यावेळी कोकणातील बांधव जो मुंबईमध्ये राहतो त्यांना गाडी घोड्यातून नेण्याचा बरोबर हे बंदोबस्त करतात। पण आज गणपतीचा सण आहे आणि गणपतीच्या सणासाठी कोकणातील जो मुंबईमध्ये राहणारा बांधव आहे, ज्या भगिनी आहेत, त्या मोठ्या प्रमाणात कोकणाकडे जात असतात, कारण तो सण मोठ्या प्रमाणात त्या कोकणामध्ये साजरा होत असतो। आणि अशा परिस्थितीमध्ये जर रस्ते योग्यरित्या सुरक्षित नसतील तर उद्या त्या ठिकाणी बऱ्याच जणांचा जीव जाऊ शकतो, अडचणी निर्माण होऊ शकतात। पण ह्याकडे मात्र सत्ताधारी पक्षातील आमदारांचा, खासदारांचा आणि मंत्र्यांचा दुर्लक्ष आहे। ह्याबाबत कोकणातील प्रत्येक बांधवांनी, प्रत्येक लोकप्रतिनिधींना आणि मंत्र्यांना प्रश्न विचारला पाहिजे। आणि त्या मंत्र्यांना, त्या लोकप्रतिनिधींना जर लाज असेल तर खरोखरच ह्या रस्त्याची स्वतः जबाबदारी घेऊन, स्वतः आपण अपयशी ठरलेलो आहोत, आमच्याकडून ते काम झालेलं नाही, ह्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि त्वरित त्याची सुधारणा कशी होईल ह्याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। तुम्ही फक्त देश लेवलच्या मोठमोठ्या वल्गना करत बसणार, फुशारकी मारत बसणार आणि स्वतःच्या बुडाखालचा अंधार तसाच ठेवायचं काम करणार आणि कोकणातील बांधवांना वारंवार भूल देण्याचं काम करणार। हे कदापि कोकणातील बांधव आता सहन करणार नाही। कोकणातील बांधव जागृत झालेला आहे, तुम्हाला वारंवार प्रश्न विचारण्याचं काम करणार आणि ह्या सर्व रस्त्याची जी आज दुरावस्था झालेली आहे त्याची प्रत्येक मंत्र्यांनी, प्रत्येक लोकप्रतिनिधींनी जबाबदारी स्वीकारावी आणि कोकणातील बांधवांची प्रथमतः माफी मागावी आणि किती दिवसात या रस्त्याची सुधारणा करणार आहात हे कोकणी बांधवांना सांगण्याचं काम करावं।